लँग्वेज ही मुळात म्हणजे आपल्याला सर्वच भाषा आल्या पाहिजेत या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे। पण राज्यामध्ये मराठीची सक्ती असावी तर मराठी आपल्याला 4थी 5वीपर्यंत ठीक आहे, पण नंतरची हिंदी आणि इंग्लिश ही आपल्याला कंपल्शन पाहिजे। कारण जगाच्या बाजारात फिरायचं असेल तर आपल्याला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे आणि भारताचं राजकारण करायचं असेल, दिल्लीमध्ये आपल्याला सत्ता करायची असेल तर हिंदी देखील आपल्याला चांगली आली पाहिजे। त्यामुळं 4थीपर्यंत ठीक आहे मराठी, पण नंतर हिंदी आणि इंग्लिश कंपल्शन झालं पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। आणि लँग्वेजबद्दल आपण दावा केला नाही पाहिजे, कारण ज्यावेळेस अमेरिका रशियात आपण जातो तर आपली मुलं IAS IPSला आता जेटचं न्यायालय देखील बघितलं तर मराठीतनं होत नाहीत, सर्व निकाल कुठला आहेत इंग्लिशमधून नाहीत। त्यामुळं आपल्याला जागतिक लेवलला स्पर्धा करण्यासाठी आमची मुलं टिकली पाहिजेत। IAS आणि IPS लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर असतात ते सर्व IAS असतात। त्या IASसाठी आपल्या मुलांनी तिथं मराठी ठीक आहे, लोकल लेवलपर्यंत मराठी ठीक आहे, पण नंतर हिंदी देखील पाहिजे आपल्याला। पार्लमेंटरी करायचं असेल, पार्लमेंटमध्ये आपल्याला आपलं सरकार बनवायचं असेल, हे का भूमिका मांडायची असेल तर हिंदी तिथं पाहिजे आपल्याला। महादेव जानकर साहेब, तुम्ही अलीकडच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सातत्यानं पुढे येतो नाहीये, तर दुसरीकडे विधानमंडळामध्ये काल अंदाज समितीसाठी जेवणाचं होतं, 2 दिवस कार्यक्रम पार पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्यात आला, चांदीच्या ताटात जेवण वाढण्यात आलं अशी देखील समोर आलं। काय तुम्हाला आमच्या पक्षानं 2 आंदोलनं केली। पहिल्या जुटला 192 तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षानं 7-12 कोरा करून आंदोलन दिलं। काल आम्ही जवळजवळ 36 कलेक्टर ऑफिसला राष्ट्रीय समाज पक्षानं 7-12 कोरा करून द्या म्हणून सांगितलं। आमचं म्हणणं आहे या सरकारला, तुम्हीच वादा केलता 7-12 कोरा करू आणि आता त्यापासून पळ का काढता? तुम्ही काय करता की तुम्ही म्हणता की आम्ही समिती नेमू, समिती नेमायची काही गरज नाही, डिले करायची काही गरज नाही। दिल्ला शब्द या राज्य सरकारनं पाळावा हीच आम्हाला त्यांना हे सांगायचं आहे। नाहीतर राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही उग्र आंदोलन करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करणार। इतर ठिकाणी उधळपट्टी करते पैशांची करताय ना। आता बघा, आताच तुमच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की काल सभागृहात जे काही खर्च झाला एका ताटाला, हे बरोबर नाही, चांदीच्या ताटात। आणि तुम्हाला इकडं शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत, मोठमोठ्या बिल्डरला उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय। तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे। नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं, त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे। त्यामुळं जनता हुशार झालेली आहे, जनतेने ह्याच्यावर विचार करावा, गौरपणे विचार करावा। शेतकरी परेशान आहे, MPC UPCला अभ्यास करणारे विद्यार्थी परेशान आहेत, बिल्डरचं ज्याचं कर्ज दिलं नाही उद्योगपतीचं आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचं ते परेशान आहेत। सर्वांना परेशान करून ठेवले आणि वरून फक्त दाखवतात फार आजच्या चाललेलं आहे। तर असं काही देखील नाही, आम्ही बांधाव फिरणारे कार्यकर्ते आहे। त्यामुळं आपल्याला सांगू इच्छितो की या सरकारबद्दल फार जनतेत आक्रोश निर्माण झालेला आहे आणि जनतेला असंतोष जनक बनवणं आमचं काम आहे। आता शक्तिपीठ मार्ग नको आहे म्हणून सांगतात तर ते काल कॅबिनेटमध्ये पास केला, अधिसूचना काढली, म्हणजे हे कितपत हे अन्याय करणार आहेत। मनी माफिया मीडियाच्या माध्यमातून ह्यांचा जो घोर चालला आहे अन्याय, पण हे सोन्याचा चमचा घेऊन येलेले सरकार जास्त काळ टिकत नसतं। आज ते करतील, काही दिवसानं जनतेच्या मनात आल्यानं उद्रेक जोरात होईल आणि महाराष्ट्र ही शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे, हा डेफिनेटली उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। खरं तर अलीकडच्या काळात तुम्ही महायुती बरोबर होता, तिथं फिसकटल्यानंतर मात्र तुमची एकला चोरीची भूमिका आहे की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुम्ही स्वतःचं काही जुळवून घेणार? आज सध्याला तर आम्ही एकला चोरूच आहे, पण आम्ही हे विद्यमान सरकारच्या विरोधात लढणार आहे। उद्या जर आम्हाला महाविकास आघाडीनं जर सन्मानपूर्वक जागा दिल्या ही तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे। अजून नाही, मी आदरणीय राहुल गांधींची माझी भेट झालेली आहे, पवार साहेबांची माझी भेट झालेली आहे, पण नंतर काय परत 31 मे नंतर चर्चा नाही झालेली। आणि अलायन्स कधी होतं? शेवटच्या 2 दिवसात होतं। आज सध्याला आम्ही विद्यमान सरकारच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आहे, एवढीच भूमिका आहे आमची त्यावर। चल, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।